शिरूर नगर परिषदेसाठी महाविकास आघाडी एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जाते आणि त्यामध्ये उमेदवारांच्या ज्या मुलाखती झाल्या त्यामध्ये उमेदवारांची ही पसंती मोठ्या प्रमाणावर महाविकास आघाडीसाठी आहे। उमेदवारांचा एक विश्वास हा या विधानसभेचं नेतृत्व ज्या अशोक बापूंनी केलं त्यांच्यावर हा एक विश्वास आहे आणि महाविकास आघाडीचे सगळेच घटक पक्ष एकत्रितपणे या निवडणुकीला सामोरे जात असताना शिरूर शहराची जी भविष्यकाळातली धुरा आहे ही सुसंस्कृत अशा नेतृत्वाकडे आणि महाविकास आघाडीकडे येईल अशी आम्हाला सगळ्यांना अपेक्षा आहे। त्यामुळे उमेदवाराची पसंती सुद्धा महाविकास आघाडीला मोठ्या प्रमाणात या ठिकाणी पाहिलं जातं की सर्वच पक्षातील महाविकास आघाडीतील उमेदवारांची जी मोठ्या प्रमाणात मागणी आहे याचं जे गणित आहे तुम्ही कसं बसता? हे गणित नक्कीच बसेल। इतर ठिकाणी सुद्धा आज जुन्नर नगर परिषदेमध्ये जर तुम्ही बघत असाल तर महाविकास आघाडी म्हणूनच आपण सामोरे जातो। किंबहुना शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये संपूर्णपणे आपण महाविकास आघाडीचं सूत्र हे बऱ्याच ठिकाणी खेड विधानसभा मतदारसंघामध्ये असेल, जुन्नर विधानसभा मतदारसंघामध्ये असेल, हे सगळी सूत्र ही व्यवस्थित जुळतात। त्या पद्धतीने शिरूरमध्ये सुद्धा हे सूत्र जुळणार। दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्रीकरणाची चर्चा जोरात चालू आहे। मी सुद्धा ऐकली चर्चा। आजही अजित पवार सकारात्मक आहेत, काय वाटतं आपल्याला? आपण शिरूर नगरपालिका निवडणुका दोन्ही काँग्रेस राष्ट्रवादी शिरूर नगरपालिकेच्या संदर्भामध्ये अशा संदर्भातला कुठलाही प्रस्ताव अजून तरी माझ्याकडे आलेला नाहीये आणि यामध्ये महाविकास आघाडी हे आमचं आधी युनिट आहे आणि मग नंतर या युनिटला जर असा प्रस्ताव यदाकदाचित समोरून आला तर या संपूर्ण युनिटला या सगळ्या नेत्यांना विश्वासात घेऊन नंतर त्या प्रस्तावावर आम्ही चर्चा करू। पण असा कुठलाही त्यामुळेच मी म्हणालो असा कुठलाही प्रस्ताव अजूनपर्यंत माझ्याकडे आलेला नाही। वेळ कमी आहे। प्रमुख जाहीरनामा काय तुमचा? निवडणुकीतील प्रमुख जाहीरनामा आता उमेदवारांची एकदा निश्चिती झाली की उमेदवारांच्या संपूर्ण पॅनल बरोबर आपल्याला जाहीरनामा सुद्धा हा समोर येताना दिसेल। यावर्षी प्रथमच वेळ कमी आहे। जरी वेळ कमी वाटत असला तरी सुद्धा जर आपण बघितलं 17 तारखेपासून जर एक हे बघितलं तर हा वेळ योग्य त्याचा जर वापर झाला तर नक्कीच तो योग्य पद्धतीने आम्ही वापरून मतदारांपर्यंत पोहोचण्याचा आमचा प्रयत्न राहील। दादा काय सांगाल? खरं तर या ठिकाणी बिहार निवडणुकीचा जे आज निकाल लागला त्याकडे कसं पाहता? बिहार निवडणुकीचा जो निकाल होता तो मी आता येताना काही जण ग्रामस्थांबरोबर नाश्त्यासाठी थांबलो तेव्हा त्यांनी मला शांतपणे ग्रामीण भाषेत एक उत्तर दिलं, काय नाही डॉक्टर इजा बिजा तिजा झालाय। म्हणजे हरियाणामध्ये जी परिस्थिती होती ग्राउंडची परिस्थिती वेगळी जाणवत होती परंतु निकालात परिस्थिती वेगळी जाणवली। त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये जी परिस्थिती संपूर्ण महाराष्ट्रभर शिवस्वराज्य यात्रेच्या निमित्तानं असेल, विधानसभेच्या निमित्तानं असेल फिरत असताना जी परिस्थिती जाणवत होती ती परिस्थिती आणि निकालाची परिस्थिती ही वेगळी होती। आणि त्याच पद्धतीने बिहारमध्ये सुद्धा जे आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून चित्र दिसत होतं ते चित्र म्हणजे हा पॅटर्न हा सारखाच का फॉलो होतो हे प्रश्न आहेत। म्हणजे जेव्हा मतदान यंत्र उघडली जातात, ज्याला आपण पेट्या फोडल्या जातात असं म्हणतो, त्यावेळी विरोधी पक्ष हा आघाडीवर दिसतो, बॅलेट वोटमध्ये विरोधी पक्ष आघाडीवर असतो आणि त्यानंतर अचानक कल बदलायला सुरुवात होतात आणि अचानक कल बदलता बदलता शेवटचा निकाल हा सत्ताधाऱ्यांच्या बाजूने किंवा भारतीय जनता पक्षाच्या बाजूने जाताना आपल्याला या राज्यांमध्ये दिसतो। हा जो पॅटर्न आहे, जो हरियाणाचा पॅटर्न आहे, महाराष्ट्राचा पॅटर्न आहे, तोच बिहारमध्ये पुन्हा एकदा पॅटर्न दिसून आला आणि त्यामुळे तेजस्वी यादवांच्या, राहुल गांधींच्या सभांना जी गर्दी होत होती, राहुल गांधींच्या रोड शोला जी गर्दी होत होती, त्यामुळे सर्वसामान्य माणसाने ज्याने ती गर्दी पाहिली होती त्याला आज निकाल पाहून हा नक्कीच प्रश्न पडला असेल, ती माणसं गेली कुठे? जर एवढी गर्दी होती तर ती निकालात प्रतिबिंबित का होत नाही? आणि मग यामुळे या ज्या विधानसभेच्या निवडणुका होतात त्यावेळी निवडणूक आयोगाच्या विषयी जे प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात हे संशयाचा धोका आणखी गडद होईल का असा प्रश्न माझ्यासारख्या कार्यकर्त्याला पडतो।